किसान सभेच्या लॉंग मार्च पुढे सरकार झुकलं, 14 मागण्या मान्य। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए ही म्हण खरी केली आहे किसान सभेच्या लॉंग मार्चने। अंगणवाडीत पोषण आहार बनवणाऱ्या सेविका, आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या लॉंग मार्च पुढे राज्यातील महायुती सरकारने माघार घेतली आहे। प्रलंबित असलेल्या 14 मोठ्या मागण्या तत्काळ लागू करण्यासाठी सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री दादा भुसे यांनी शब्द दिल्याची माहिती किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी दिली आहे। किसान सभा व सीटू कामगार संघटना यांच्या वतीने 24 फेब्रुवारीला अकोले तालुक्यातील राजूर येथून निघालेल्या मोर्चाची संगमनेर तालुक्यातील निर्झनेश्वर येथे काल 27 फेब्रुवारीला यशस्वी सांगता झाली आहे। आता या मार्च मध्ये नेमक्या कोणत्या मागण्या या मान्य झाल्यात ते देखील जाणून घेऊयात। अर्धवेळ परिचारांना 2000 रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपयांची वेतनवाढ, भंडारदरा धरणाचं पाणी हे परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी शासकीय योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश, वनजमिनी व घरांच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे करण्यासाठी झालेल्या राज्यस्तरीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी, बांधकाम कामगारांना शस्त्रक्रियेबरोबरच इतर सर्व आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजना यामध्ये मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे या लॉंग मार्चची यशस्वी सांगता झाली आहे। 3 दिवस 58 किलोमीटरचा पायी प्रवास करून हा लॉंग मार्च जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर धडकला होता। यामध्ये आदिवासी, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंत्रालयामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व विविध खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती। बैठका होत होत्या, परंतु या बैठकांना काही यश आलं नव्हतं। वेतनवाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदींसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मांडण्याची आवश्यकता होती। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची देखील आवश्यकता होती। त्यामुळे बैठकीनंतरही हा लॉंग मार्च सुरूच ठेवण्यात आला होता। त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी हा मार्च सुरूच राहिल्याने शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या दिवशी भेट घेऊन याबाबतचा विषय उपस्थित केला। तसेच त्याच दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हे विषय ठेवण्यात आले। यानुसार आर्थिक तरतूद करत अर्धवेळ परिचारांना 2000 रुपये व प्रस्तावातील अपूर्णता पूर्ण करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपयांची वेतनवाढ ही जाहीर करण्यात आली। या निर्णयाची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी संघटनेला दिली। मंत्री विखे पाटील व भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या सर्व 18 निर्णयांची माहिती संघटनेला दिली। मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निर्झनेश्वर मंदिर परिसरात हा लॉंग मार्च स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली। मार्च स्थगित झाल्यावर हा कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असला तरी मागण्यांवर सरकार कसं काम करतंय यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरेल। ही लढाई अजून संपलेली नाही असंही अजित नवले यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे सरकारने दिलेल्या या मागण्या आगामी काळात मान्य होणार की नाही हे पाहणं देखील आता गरजेचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।